ठाकरे बंधूंची काल मुंबईत सभा पार पडली, आज ठाण्यात सभा पार पडते, तर दुसरीकडे महायुतीची शिवाजी पार्कमध्ये सभा पार पडते। मात्र काल जी ठाकरे बंधूंची सभा झाली त्या सभेवरून आता महायुतीवरून टीका होऊ लागलेली आहे। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत। काल जी ठाकरे बंधूंची सभा झाली त्यावरून आता महायुतीकडून टीका केली जाते। जो काल जी सभा होती ती एक स्टँडअप कॉमेडी होती असं शिवसेना शिंदे गटाकडून बोललं जातं। कालच्या सभेमध्ये जे मिसाईल हे झालेलं आहे त्याच्यानंतर जर इतकी कळवळ झाली नसती तरच नवल। त्यामुळे हे अतिशय म्हणजे घायकुतीला येऊन बोलणं, ओरडणं, कळवळणं, कणणं, कुंथणं हे सगळं फार 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 स्वाभाविक आहे। मला असं वाटतं की कालच्या सभेचा जो धसका घेतलेला आहे कदाचित ते रात्रभर बिचारे झोपले सुद्धा नसतील आणि रात्री झोपेत सुद्धा त्यांना ती जोडी दिसत असेल कंटिन्युअसली। त्यामुळे आत्ता त्या सभेला आपण काय बोलून काउंटर करू शकतो, पण अडचण अशी आहे की अजूनही यातल्या एकालाही ते विवेकी उत्तर सुचत नाही आहे की 2014ला या मुंबई महाराष्ट्रामध्ये अदानी किती ठिकाणी होते आणि 2025ला अदानीने कसा विळखा घातलेला आहे याचं उत्तर अजूनही त्यांना नीट तर्कशुद्ध देता येत नाही आहे। मला वाटतं हा सगळ्यात मोठा विजय आहे। तर दुसरीकडे ते असंही म्हणतात की जी सभा झाली ती शेवटची सभा आहे ठाकरे बंधूंची। नाही, असं ठाकरे संपले संपले म्हणणारे खूप जण आले आणि ते संपून गेले। जर तसं असेल ना तर मग यांना बोलायची का बरं गरज पडते? जर यांचं म्हणणं असेल की ठाकरेंच्या बोलण्याने ठाकरेंच्या असण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, म्हणजे हे किती दुटप्पे आहेत बघा। जे परवापर्यंत म्हणत होते ठाकरे सभा घेत नाही आहेत, ठाकरे बोलतच नाही आहेत, ठाकरे दिसतच नाही आहेत, आणि काल ठाकरेंचं जे दिव्य तेजपुंज दर्शन झालं त्यानंतर यांचे डोळे असे काही दिपून गेले की आता यांना काही सुचतच नाही आहे। त्यामुळे यांना किती गांभीर्यानं घ्यायचं? मला असं वाटतं की यांना कुठेही कुठल्याही पद्धतीने काउंटर करण्यात वेळ घालण्यापेक्षा या महाराष्ट्रातला जो मराठी माणूस जो कोकणातनं घाटी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा सगळीकडनं जो मुंबईत एकवटलेला आहे आणि मुंबई ही त्याची आहे, निढळाच्या त्याच्या घामाने त्याने उभी केलेली आहे ती मुंबई, त्याला पुन्हा तितक्याच दिमाखात मिळवून देणं हे जास्त मोठं काम आहे आणि ते आम्ही केलं पाहिजे। एका सभेने कालची जी सभा होती त्याने सर्व काही पूर्ण होईल का, म्हणजे विजयाचा मार्ग सुकर होईल का, काय गेम चेंजर ठरली आहे का सभा? तुम्हाला काय वाटते? काय वाटते तुम्हाला? कारण कालपासून ज्या पद्धतीने सगळे पत्रकार जे लिहित आहे, जे ॲनालिसिस केलं जाते त्यावरनं कालची सभा विरोधकांच्या किती जिव्हारी लागलेली आहे, काही लोकांच्या पायाखालच्या कशा एकदम आसनं डळमळीत झालेली आहेत हे दिसत आहे ना। त्यामुळे छोट्या 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 टिकल्या फटाके वाजवण्यापेक्षा कालचा एक मोठा जो मिसाईलचा स्फोट आहे तो मला वाटतं सगळ्यांच्या कंठाळ्या उघडणार आहे चांगला। आज ठाण्यात होते, बरेच उमेदवारांनी त्यांना उमेदवारी मागे घेतली, अनेकांचे अर्ज रद्द झाले। एकीकडे हे सगळं सुरू असताना आज मात्र ही ठाकरेंची सभा होते, याचा परिणाम किती होईल असं वाटतं? निश्चितपणे याचा परिणाम होईल। बघा, उमेदवारी अर्ज मागे घेणे हा ज्याचा त्याचा एक काय म्हणता येईल की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आमचा कार्यकर्ता म्हणून त्याला विश्वास ठेवला, त्याला उमेदवारी दिली। आता त्याच्या पोटात काय काळं बेरं दडलं हे कदाचित ती स्कॅनर मशीन असती तर आपण स्कॅन करून त्याला उमेदवारी द्यायची का नाही ते ठरवलं असतं, पण अशा पद्धतीने वागणारी जी माणसं आहे ती त्यांच्या पद्धतीने मांडणी करत राहतात। तर त्यामुळे मला काही त्यावर फार भाष्य करावं असं अजिबात वाटत नाही। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।